साताऱ्यातील हिंदकेसरी स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात. क्रीडा महर्षी पैलवान साहेबराव पवार यांच्या हस्ते हिंदकेसरी स्पर्धेचं उद्घाटन. हिंदकेसरीची गदा घेण्यासाठी महाराष्ट्र केसरी विजेते मैदानात. क्रीडा महर्षी पैलवान साहेबराव पवार भाऊ यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त सातारमध्ये राजेश्वर प्रतिष्ठान सातारा व तालीम संघ सातारा यांच्या संयुक्त विद्यमानं हिंदकेसरी महिला व पुरुष अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या कुस्ती स्पर्धेला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. पैलवान साहेबराव पवार यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कुस्ती मैदानाचं उद्घाटन करून कुस्ती स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. 14 तारखेपासून या कुस्ती स्पर्धेच्या वजनी गटाला सुरुवात झाली होती. या स्पर्धेत देशभरातून 600 पुरुष आणि 300 महिला कुस्तीगिरणी सहभागी झालेत. 55 ते 85 किलो वजनी गटात हे कुस्तीचे सामने खेळवले जाणार आहेत. साताऱ्यात सुरू असलेली ही हिंदकेसरी स्पर्धा 52वी हिंदकेसरी स्पर्धा म्हणून असून या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून सर्वाधिक महाराष्ट्र केसरीचे पैलवान रिंगणात उतरले. त्यांचा थरार देखील सातारकरांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, शिवराज राक्षे, महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके, पृथ्वीराज मोहोळ, शिदनाळे हे मल्ल हिंद केसरीची गदा मिळवण्यासाठी मैदानात उतरले. त्यामुळे या हिंद केसरी स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लाला हिंद केसरीची गदा मिळवता येणार का, याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.